श्री नारायण अर्थात या सृष्टीचे पालन करता श्री भगवान विष्णू यांचे 7वे अवतार म्हणजे श्री रामचंद्र. प्रेम, त्याग आणि मर्यादा याचं उत्तम उदाहरण म्हणजे श्रीरामचंद्र. दशरथ नंदन, कौसल्यानंदन, सीतापती, राजाधिराज म्हणजे श्रीरामचंद्र. मर्यादा पुरुषोत्तम म्हणजे श्रीरामचंद्र. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः. 1528 ते 2023 या कालखंडामध्ये अनेक घडामोडी घडल्या. अयोध्या शहरातील वादापासून ते राम मंदिराच्या उद्घाटनापर्यंत या कालखंडामध्ये नक्की घडलं तरी काय? तर आपण थोडासा उजाळा टाकूया राम मंदिर आणि त्या 500 वर्षांमध्ये नक्की घडलं काय काय. अयोध्या राम जन्मभूमी हे देशात प्रदीर्घ काळापासून चालत आलेलं एक संघर्षाचं ज्वलंत उदाहरण आहे. राम जन्मभूमीवरील हे राम मंदिर म्हणजे 495 वर्षांची आपली प्रतीक्षा फळात आलेली आहे. 1528 मध्ये अयोध्येतील राम मंदिर पाडून त्या ठिकाणी मशीद बांधण्यात आली. बाबरचा त्यावेळचा सरदार होता मीर बाकी, त्यानं ही मशीद उभारली. त्यानंतर 15 जानेवारी 1885 मध्ये मंदिर बांधण्यासाठी एक याचिका न्यायालयाकडे सादर करण्यात आली. ही याचिका त्यावेळचे महंत रघुवर दास यांनी मांडली होती. या कालखंडादरम्यान दोन समुदायामध्ये झालेला हा संघर्ष, गोहत्येवरून अयोध्येमध्ये उसळलेल्या दंगली, बाबरी मशीद प्रकरण आणि त्यामुळे झालेले 2000च्या वर मृत्यू, सोमनाथवरून अडवाणींची रथयात्रा, त्यानंतर 1993 मध्ये झालेला मुंबईचा साखळी बॉम्बस्फोट, त्यानंतर 2002 मध्ये झालेला गुजरातमधील गोध्रा हत्याकांड आणि त्यामुळे गुजरातमध्ये उसळलेली दंगल. आणि या सर्व घडामोडींनंतर 9 नोव्हेंबर 2019 मध्ये सुप्रीम कोर्टचा एक ऐतिहासिक निकाल लागला. त्या ऐतिहासिक निकालामध्ये वादामधील असणारी जमीन ही श्रीरामचंद्रांचीच होती असं ठरलं. 5 ऑगस्ट 2020 मध्ये मंदिराच्या बांधकामाचा भूमिपूजन समारंभ संपन्न झाला. 22 जानेवारी 2024 म्हणजेच उद्या प्रभू श्रीरामचंद्रांच्या या मंदिराचे लोकार्पण होणार आहे. शेकडो वर्षाचा वाद संपून राम नामाचा अखंड जप सुरू होणार आहे. 70 एकर जमीन असलेल्या श्रीरामांच्या जन्मभूमीवर 2.77 एकरच्या एरियामध्ये मंदिर बांधण्यात आलेलं आहे, ज्याचा बिल्टअप एरिया आहे 57,000 स्क्वेअर फीटचा. पायाभरणी जय श्रीराम लिखित एका विशेष शिलालेखाचा वापर करण्यात आलेला आहे. दी लार्सन अँड टुब्रो ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजने कन्स्ट्रक्शन केलेले असून या बांधकामासाठी जवळपास 18,000 करोडचा खर्च करण्यात आलेला आहे. अयोध्या राम मंदिराचे चीफ आर्किटेक्ट आहेत चंद्रकांत सोमपुरा, जे अहमदाबादचे एक प्रसिद्ध आर्किटेक्ट असून त्यांची 2 मुलं निखिल आणि आशिष सोमपुरांनी त्यांना असिस्ट केलेला आहे. वास्तुशास्त्रानुसार आणि शिल्पशास्त्रानुसार त्यांनी त्या मंदिराचं डिझाईन 2020 मध्येच पूर्ण केलं होतं. पवित्र शरयू नदीच्या तीरावर बांधण्यात आलेलं हे अयोध्येतलं राम मंदिर अयोध्येच्या अगदी हृदयामध्येच आहे. एका उंच चबुतऱ्यावर बांधण्यात आलेलं हे मंदिर 3 मजले असून 360 खांबांच्या आधारावर उभारलेलं आहे. हे मंदिर उत्तर भारतीय गुजरात चालुक्य स्थापत्य शैलीमध्ये बांधण्यात आलेलं आहे, जी एक नागर शैली आहे. श्रीराम मंदिराच्या मुख्य गर्भगृहामध्ये श्रीरामलल्लांची मूर्ती स्थापित करण्यात आलेली आहे. ही मूर्ती श्री रामकृष्णांच्या अर्भक स्वरूपाचं प्रतिनिधित्व करते. मंदिराची रचना 5 मंडपाची आहे. नृत्य मंडप, रंगमंडप, कीर्तन मंडप, सभा मंडप आणि प्रार्थना मंडप. भगवान सूर्यदेव, माता भगवती, भगवान गणेश आणि भगवान शिव यांची 4 मंदिरे मंदिराच्या परिघाच्या 4 कोपऱ्यामध्ये वसली आहेत. उत्तरेकडे अन्नपूर्णा देवीचे मंदिर तर दक्षिणेकडे श्री हनुमानरायांचे मंदिर. राम मंदिराच्या संकुलामध्ये महर्षी वाल्मिकी, महर्षी वशिष्ठ, महर्षी विश्वामित्र, महर्षी अगस्त्य, राजा निषाद, माता शबरी आणि देवी अहिल्या या सर्व पूज्य व्यक्तींची मंदिर आहेत. त्याचसोबत मंदिरामध्ये सीता मातेचं कूप सुद्धा आहे. 3 मजले असलेल्या या मंदिरामध्ये पहिल्या मजल्यावर श्रीरामचंद्रांचा दरबार आहे. सूक्ष्म नियोजनासह बांधलेल्या या मंदिरामध्ये 44 मुख्य दरवाजे असून त्यांच्यापैकी 18 दरवाजे हे अगदी क्लिष्ट पद्धतीने तयार करण्यात आलेले आहेत आणि तसेच आणखीन 14 दरवाजे आहेत ते सोन्याने मढवलेले आहेत. ना लोखंडाचा वापर ना स्टीलचा वापर, एक तुकडाही यामध्ये लोखंड आणि स्टीलचा अंश नाही आहे आणि यामुळेच राम मंदिर अगदी विशेष बनतं. हे असं का बरं? कारण लोखंड आणि स्टीलचं आयुष्य हे फक्त 80 ते 90 वर्षांचंच असतं. याच्या वापरामुळे मंदिराची संरचना सुद्धा 80 ते 90 वर्षापर्यंतच आयुष्य घेईल. श्रीरामांचं हे मंदिर भारतीय पारंपरिक वारसा असलेल्या वास्तुकलेचं अगदी एकत्रीकरण आहे. म्हणून टेम्पल कन्स्ट्रक्शन कमिटीचे चीफ असं म्हणतात की हे मंदिर बांधताना इस्रोच्या शास्त्रज्ञांची सुद्धा मदत घेण्यात आलेली आहे आणि ते पुढे हेही म्हणतात की हे मंदिर 1000 वर्षापेक्षा जास्त काळ सुद्धा टिकणार आहे. मंदिराचा भाविकांना दिसणारा जो भाग आहे तो बन्सी पहारपूर या गुलाबी सँडस्टोन पासून बनवण्यात आलेला आहे आणि
हा दगड आणलेला आहे राजस्थानमधून. मंदिराचे गर्भगृह राजस्थानमधून आणलेल्या पांढऱ्या मकराना संगमरवरांनी नटलेले आहे. हे तेच संगमरवर आहे ज्याचा वापर ताजमहल बांधण्यामध्ये सुद्धा केलेला होता. बेस्ट क्वालिटीचे ग्रॅनाइट, सँडस्टोन आणि मार्बल वापरून साकारलेल्या या मंदिराच्या बांधकाम आणि जोडणीमध्ये ना वापरलाय चुना, ना वापरले सिमेंट. फक्त लॉक अँड की मेकॅनिझमचा वापर करून हे मंदिर उभारण्यात आलेलं आहे. या मंदिराचं घेतलेले दर्शन हे साक्षात पूर्ण भारताच्या तीर्थक्षेत्रांचं दर्शन घेतल्यासारखंच होणार आहे. नुसती श्रीरामचंद्रांची ही हसतमुख असणारी बालक स्वरूपातली मूर्ती आपल्याला पाहण्यास मिळाली. त्याआधी श्रीरामचंद्रांच्या मुखास पिवळ्या वस्त्राने झाकण्यात आलेलं होतं. दशावतारी प्रभावळ असणारी श्रीरामचंद्रांची मूर्ती 4.5 फुटांची असून 200 किलो वजनाची आहे. ही मूर्ती 5 वर्षाच्या बालक स्वरूपातली आहे. तर नेपाळमधून गंडकी नदीच्या पात्रामध्ये मिळणाऱ्या शाळीग्राम नावाच्या दगडावर ही मूर्ती कोरण्यात आलेली आहे. श्री रामचंद्रांच्या प्रभावळीमध्ये विष्णूंचे 10 अवतार कोरण्यात आलेले आहेत. म्हैसूर येथील वाडियार घराण्याचे पारंपरिक शिल्पकार असणारे अरुण योगीराज यांनी ही मूर्ती साकारलेली आहे. कमळावर विराजमान, कमानीवर ओम, स्वस्तिक, शंख, चक्र ही पवित्र चिन्हे, मस्तकावर सूर्याची प्रतिमा. श्री रामचंद्र उजव्या हाताने आशीर्वाद देत आहेत तर डाव्या हातामध्ये धनुष्यबाण आणि मस्तकावर सोन्याचा मुकुट, चेहऱ्यावर सुहास्य असे श्रीराम लल्ला. अनेकांसाठी अयोध्येतील राम मंदिराची भेट ही पूर्ण भारताची तीर्थयात्रा करून आल्यासारखंच ठरणार आहे. हे मंदिर फक्त भक्तांचेच नाही तर जिज्ञासू, इतिहासकार आणि साधकांच्या कुतूहलाचा पण भाग बनले आहे. याशिवाय अयोध्येचं हे राम मंदिर अयोध्येच्या आर्थिक पुनरुज्जीवनासाठी उत्प्रेरक ठरणार आहे. आपण स्वतःला श्रीराम भक्त समजत असू तर श्रीरामांबद्दल आणि अयोध्येच्या या मंदिराबद्दल इतकी माहिती असणं आपल्याला गरजेचंच आहे. आपण सर्वांनी श्रीराम आणि श्रीरामचंद्रांचं मंदिर याबद्दल खूप सारी माहिती तर मिळवली, पण आपल्या आसपास असलेली छोटी मुलं आहेत त्यांना तुमच्या साध्या आणि सोप्या भाषेमध्ये श्रीराम आणि श्रीराम मंदिराबद्दल नक्कीच माहिती सांगा. श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या मुहूर्तावर पूर्ण भारतामध्ये आनंदाचं आणि पुन्हा दिवाळीचं वातावरण झालेलं आहे. श्रीरामांची मनोभावे भक्ती करण्याबरोबर श्रीरामांचे काही गुण जर प्रत्येकाच्या अंगामध्ये आले तर आता सुद्धा रामराज्य येण्यामध्ये वेळ नाही लागणार. मंडळी, तुम्ही सगळेजण देत असलेल्या प्रतिसादाबद्दल मी तुमची मनोभावे ऋणी आहे. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब असेच करत जा. तुम्हाला काही सजेशन द्यायचे असतील तर त्या पण नक्की द्या. सबस्क्राईब केला असेल तर थँक्यू, आणि सबस्क्राईब केला नसाल तर नक्की करा. तुमच्या आसपास पण जी इतर मंडळी आहेत त्यांना सुद्धा या चॅनलबद्दल नक्की सांगा. मी तुमची आपली अमृता.